जवळजवळ 150 वर्षापूर्वीच्या अगोदरची ही श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती पूर्वीच्या पाषाणामधील जुन्या स्वरूपातील आहे आणि या मूर्तीला वज्रलेप केला आहे। ही मूर्ती तुम्हाला कालेगावा येथील मांडरची काळूबाई मूर्ती भंडार येथे पाहायला मिळेल। यांच्याकडे 1 इंचापासून ते 10 फुटापर्यंत मूर्ती बनवून मिळतात। यांची ही 4थी पिढी आहे। धनाजी बाळकृष्ण देसाई हे स्वतः शिल्पकार आहेत आणि यांची कलाकृती तुम्ही ह्या मूर्तींमधून पाहू शकता। पूर्ण बारकाईनं काम करून हे सुंदर सुंदर मूर्ती घडवतात। यांच्याकडे तुम्हाला काळ्या पाषाणातील, कृष्ण पाषाणातील, कोल्हापूर पाषाणातील व मार्बल या सर्व पाषाणामधील देवी देवतांच्या कलात्मक स्वरूपात मूर्ती तयार करतात। तसेच तुम्ही पिंड आणि नंदीचे सुद्धा कोरीव काम पाहू शकता। तसेच इथे तुळशीमध्ये सुद्धा खूप व्हरायटीज पाहायला मिळतील। इथे खलबत्ते आणि जाती सुद्धा करून मिळतील। तुम्हाला इथे ओरिजिनल मकराना मार्बल मध्ये काम करून मिळते। शो साठी लागणारे मूर्ती सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील। इथे यायचं कसं ते तुम्हाला सांगतो। कराड पाचवड फाट्यापासून थोडं पुढे आल्यानंतर कालेटेक कमानी मधून आत यायचं। काल्यात आल्यानंतर कर्मवीर बोरो पाटील यांचा चौक लागेल, तिथून राईट घेऊन सरळ जायचं आणि थोडं पुढे आल्यानंतर अजून एक राईट घ्यायचा। तिथून पुढे आल्यानंतर तुम्हाला राईट घेतल्यावरच मांडरची काळूबाई मूर्ती भंडार भेटेल। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आजच संपर्क साधा।